मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, हा व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी चॅनेलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, 1983 मध्ये मराठी सिनेमा क्षेत्रामध्ये शांताराम चौगुले यांनी दिग्दर्शित केलेला ऐकावे ते नवल हा मराठी चित्रपट येऊन गेला. मराठीतील अमिताभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक सराफ, वर्षा उसगावकरांची फुल कॉमेडी असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र तुफान गाजला. हे मी का सांगतो एव्हाना आपल्या लक्षात आलं असेल. अलीकडे महापालिका निवडणुकीतील राजकारण आणि महापालिका निवडणुकीतील महापौर पदाच्या राजकारणातील असलेला नंगानाच पाहता राजकारण म्हणजे हे एक प्रकारचं इव्हेंट झालेलं आहे. ठाणे, मुंबई, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली यासह राज्यातील इतर शहरांचा महापौर ठरवण्यासाठी ज्या काही राजकीय अनैसर्गिक घडामोडींचा उच्छाद, उन्माद किंवा राजकीय सौतेबाजी महाराष्ट्रातील महापालिकेच्या निवडणुकीत सुरू झालेल्या आहेत. म्हणून हा सर्व प्रकार पाहता खरं म्हणजे हा प्रकार म्हणण्यापेक्षा त्याला धिंगाणा असंच म्हणावं लागेल. म्हणून ऐकावे ते नवलच या अशोक सराफांच्या चित्रपटाच्या शीर्षकाची आठवण अगदी सहजपणाने मला या ठिकाणी झाली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत राज ठाकरे व एकनाथ शिंदे तसेच अचलपूरमध्ये MIM व भारतीय जनता पक्ष आणि बार्शीमध्ये दिलीप सोपवालांचा मतदारसंघ जो ओळखला जातो त्यामध्ये हार्डवेअर असलेल्या दोन्ही शिवसेना यांच्या संभाव्य युतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर झडत आहेत. कल्याण डोंबिवली व मुंबई महापालिकेबाबत बोलताना राजकारणात लवचिक भूमिका ही घ्यावी लागते असं विधान राज ठाकरेंनी करून मुंबई महापालिकेसाठी सस्पेन्स वाढवला. ठाकरे बंधू व एकनाथ शिंदेची सत्तेसाठी दिलजमाई होऊ शकते असा अंदाज ह्या राज ठाकरे यांच्या विधानातून बांधला जात आहे. कदाचित ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदेची सेना व राज ठाकरे मुंबई महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाला धोबीपछाड देण्यासाठी एकत्र आले तर भविष्यातील नव्या सत्ता समीकरणाची महाराष्ट्रामध्ये ती नांदी ठरू शकेल. तेव्हा अशक्य गोष्टी शक्यतेच्या कसोटीवर जेव्हा उतरतात त्यालाच राजकारण असं म्हटलं जातं. तेव्हा गेल्या काही वर्षांपासून देशभरात व राज्यात जसा पावसाचा पॅटर्न बदलत चाललाय अगदी तस तो पॅटर्न महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये तो पॅटर्न बदलत चाललाय. सध्या महापालिका व आता महापौर निवडणुकीत बाणगुळासारख्या फोफावलेल्या राजकीय असंस्कृती, ठिकठिकाणी होणाऱ्या राजकीय घडामोडी, राजकीय उलथापालथी या बाबी राजकारणाचा पॅटर्न बदलत चालत असल्याचं अधोरेखित या निमित्ताने होतंय. त्यामुळे राज ठाकरे व एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी संभाव्य युती राज्यातील राजकारणाला कुठे घेऊन जाईल हे मात्र आता सांगता येणार नाही. हे काळच ठरवेल. काळाच्या उदरामध्ये काय दडलेलं आहे हे देखील आपल्याला कुठेही सांगता येणार नाहीत. पण त्यातून निर्माण झालेले नवीन समीकरण, नवीन अभद्र युत्या मात्र दुर्लक्षित करता येणार नाहीत. तशीही महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अखेरची घरघर लागली आहे. तिची एक्सपायरी डेट संपली की काय असं वाटावं अशी परिस्थिती महाविकास आघाडीच्या बाबतीत निश्चितपणाने निर्माण झालेली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत एक मजबूत व पर्यायी राजकीय शक्ती म्हणून उदयास येणारी महाविकास आघाडीला आता मात्र पुढच्या काळामध्ये वैचारिक स्पष्टता व राजकीय एकता घेऊन भारतीय जनता पक्षापुढे नेटाने निर्धाराने उभं राहावं लागेल. तर आणि तरच महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर तग धरू शकेल. नाशिक महापालिकेत मधील अजित पवारांचा पराभव हा जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांमधील असलेला अहंकाराचा आणि उद्दामपणाचा पराभव मानला जातो. अजित पवार व त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज मात्र महाराष्ट्रामध्ये अस्वस्थ अवस्थेत दिसतो. पुण्यातील महापालिका निवडणुकीत अजितदादांनी भारतीय जनता पक्षावर भ्रष्टाचाराचे भरमसाठ आरोप केले. या आरोपाने देवेंद्र फडणवीसांनी उघड नाराजी ही अजित पवारांच्या बाबतीत व्यक्त केली. त्यामुळे अजितदादांना घेरण्यासाठी व त्यांची कोंडी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून पद्धतशीरपणाने उद्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये डाव टाकले जात आहेत. हे देखील या ठिकाणी लक्षात घ्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड हे पवारांचे बालेकिल्ले जिंकल्यानंतर आता पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी
अजितदादांचे पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील असलेले मोहरे गळाला लावण्याचा सपाटा हा भाजपकडून सुरू झालाय. देवेंद्र फडणवीस यांना व भाजपला शह देण्यासाठी कोणीही आज तयार झाला तर त्याचं जोखड मात्र हे भिरकावून दिलं जातं. भारतीय जनता पक्षामध्ये ही स्ट्रॅटेजी नेहमी राहिलेली आहे. लालकृष्ण अडवाणी, जगदीप धनखड, महादेव शिवणकर, अण्णा डांगे, एकनाथ खडसे असे कितीतरी उदाहरणं हे देता येतील की त्यांना भारतीय जनता पक्षाने पद्धतशीरपणाने भिरकावून दिलं. बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असावा असं विधान एकनाथ खडसेंनी यापूर्वी केल्यानंतर एकनाथ खडसे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते. एकनाथ खडसेंचा तसा अनुभव देखील मोठा होता, परंतु मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत खडसे असल्याने त्यांच्यावर मात्र भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनी सूड उगवला आणि त्यांना मात्र पद्धतशीरपणाने बाजूला केलं गेलं. पुण्यातील भोसरीमधील जमिनीच्या घोटाळ्याच्या नुसत्या आरोपाखाली एकनाथ खडसेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक गोष्टीत अगदी संकटाच्या संधीत जी वेळ खडसेंवर आली होती त्या संधीचा फायदा देवेंद्र फडणवीसांनी अतिशय पद्धतशीरपणाने आखणी करून त्यांचा राजीनामा घेतला. ते आखणी करण्यामध्ये तरबेज आहेत ही खासियत मात्र देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राच्या राजकारणात लपून राहिलेली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीत हवं तसं वाकवण्याचं सामर्थ्य, हवं तसं वाकवण्याचं कसब सत्तेच्या जोरावर देवेंद्र फडणवीस वापरतील यामध्ये मात्र कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. एकूणच महापालिका निवडणुकीचा धुराळा खाली बसल्यानंतर महापौर पदासाठीची निवडणूक, त्यात वाहती गंगा असलेल्या मुंबई महापालिकेच्या व नाशिकच्या नगरीमध्ये जो कुंभमेळा 12 वर्षानंतर भरत आहेत, त्या कुंभमेळा भरणाऱ्या नाशिकच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाला बसवण्याचा, त्यांचा महापौर बसवण्याचा प्रयोग ते शतप्रतिशत करतील याबद्दल कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. मुळात संख्याबळानुसार मुंबई महापालिकेमध्ये आणि नाशिक महापालिकेमध्ये ते नैसर्गिक देखील आहेत, हे देखील अजिबात दुर्लक्षून चालणार नाहीत. नाशिक महापौर पदाच्या निवडणुकीसाठी नाशिकचे महापौर पद हे महिला राखीव झाल्याने दीपाली गणेश गीते व हिमगौरी आडके आदींसह इतर अनेक महिलांची नावे हे नाशिकच्या महापौर पदासाठी चर्चिले जात आहेत. सौ दीपाली गीते यांना कालच्या महापालिकेच्या निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळाल्याने त्यामुळे त्यांचे हौसले हे बुलंद होऊ शकतात. शिवाय त्यांचे पती गणेश गीते हे वजनदार श्रेणीत मोडत असल्याने नाशिकच्या महापौरपदी सौ दीपाली गीते यांचा श्री गणेशा होण्याची खूप मोठी शक्यता या ठिकाणी वाटत आहेत. सत्तेच्या समीकरणात निष्ठा व जुना कार्यकर्ता हे शब्द अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात अतिशय भंपक झाल्याचं या ठिकाणी दिसून येतं. जुना कार्यकर्ता, मूळ कार्यकर्ता आणि सत्तेची राजकारणामधील असलेली निष्ठा हे शब्द फक्त भाषणापुरता मर्यादित राहिले असल्याने भारतीय जनता पक्षामध्ये धक्कातंत्राचा वापर झाला तर सौ दीपाली गणेश गीते या नाशिकच्या महापौर पदासाठी ह्या विराजमान होऊ शकता. निष्ठा आणि मूळ कार्यकर्ता या गोष्टी भारतीय जनता पक्षाने केव्हा आणि केव्हाच नाशिकच्या गंगेमध्ये आणि मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये बुडवून टाकलेल्या आहेत. याचं सिंहावलोकन मागच्या काळातील काही अनुभवावरून आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. थोडक्यात काय तर विरोधकांची महापालिका निवडणुकीत झालेला दारुण पराभव, त्या महापालिकेच्या निवडणुकीत झालेला दारुण पराभवाच्या जखमा ह्या खोलवर गेलेल्या आहेत. त्यातील निकाल आणि त्यातील निवडणूक निकालाचे अन्वयार्थ हे विरोधकांनी या ठिकाणी समजून घेतले पाहिजे. विरोधी पक्षांना भारतीय जनता पक्षाच्या संघटित शक्तीसमोर, भारतीय जनता पक्षाच्या आर्थिक साम्राज्यासमोर जर लढायचं असेल तर विरोधी पक्षांना तुकड्या तुकड्यांचं राजकारण करून भारतीय जनता पक्षाला सक्षम आणि समर्थ पर्याय हे देऊ शकत नाहीत. हे एव्हाना कुठेतरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आणि देशभरातील इंडिया आघाडीने हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छांसह पुन्हा भेटू. नमस्कार.